ओ दुर्गा, दुर्गा, ए दुर्गा, कुठे गेली बाबा हे दुर्गा? तितक्या वेळची आवाज देत आहे. अरे काकू या ना. काय या ना म्हणते दुर्गा, किती वेळची आवाज देत आहे? अहो काकू का करू, डोळा लागला होता. बापा बापा, एवढी गाढ झोपते का? आता सकाळी कामावरून आली, अंग पाय जेवण खाण केली तर सुस्ताई आली, झोपून गेली. चांगलाच डोळा लागला बापा. सकाळी एक तर 4 वाजेपासून उठावं लागते. बरं झालं आवाज द्यायला आली तर, नाही तर तू आली असती की नाही तर माहित नाही वावरात. मी म्हणलं आता तुझ्या घराकडूनच जाते आवाज देत. नाही चांगलं केलं ना, चांगलं केलं आले तर, नाही तर माहित नाही उठली असती की नाही तर मी. चल ना बापा, 3 वाजले होते घरून निघाली तर. वाजले असतील आता 3:15 3:30 झाले असतील. चल लवकर. हो हो हो. हे आहे का रजनी घरी आहे का? तिलाही पकडला असता. नाही नाही काकू, रजनी तर घरी नाही आहे. पहिले सांगितलं नाही ना, नाही तर तिला सांगितली नसती का? कुठे गेली तर? सकाळी तर कामावर आली होती ना. ते रजनी, शांताबाई, अजून कुंता, अजून सरपंचन ताई ह्या गेल्या बापा. ह्या ललिताला पाहायसाठी गेल्या. असं का, दवाखान्यामध्ये गेल्या का? हो हो, मलाही विचारत होती रजनी. मी म्हणला मी नाही येत, मग घरी आल्यावरच भेटीन म्हणले. हो ना बापा, का घरी येईलच नाही का? जसे पाहायसाठी गेल्या दवाखान्यामध्ये. जास्तच दाखवतात त्या. आता काम बी नाही आहेत त्यांना, म्हणून गेल्या पाहायसाठी. आम्हाला कुठं वेळ मिळते बापा जायला. आता आज बावरात जाईन नाही भेंड्या तोडायसाठी. जटर होतील उद्या, कोणी घेणार नाही. हो म्हणूनच मी म्हणली रजनीला, मी बापा मंजुळा काकूला येईन म्हणली वावरामध्ये. नाही येत म्हटली, जाईन म्हटली मग आल्यानंतर घरी चालले जाईन म्हटली त्यांच्यात भेटीला. चल मग लवकर चल. आता बसा ना काकू थोडासे 2 मिनिट. चहा बनवून घेते ना पटकन. चहा पिऊन ना निघून. उशीर नाही होईल का? इथंच 4 वाजतील. पटपट करून ना मग. आता पहा ना ऊनही किती आहे तर. गेला का मग भिडला बसते कोण तिथं. बनव बापा, पटकन बनव लवकर जाऊन. पिंकी केव्हा आलीस बेटा? मी तर परवाच्या दिवशीच आली आजी. मग फोन नाही लावली ना? आजीची आठवण नाही आली का तुला? लावली होती ना आजी, तर काकाजी बाहेर आहो म्हणत होते. मग घरी गेल्यावर लावीन म्हणलं, तर काही लावलंच नाही फोन. सांगितलं नाही का आजी तुला फोन आला होता म्हणून? नाही सांगितलं ना बापा. आता कामात बिमात राहिला असेल, विसरली असेल त्याची आठवण. अरे आई, कधी आली तू? झाला बेटा, अर्धा तास आलो होता. कोणासोबत आली आई? दिनेशनं सोडून दिलं का? कुठं आहे दिनेश? अरे नाही नाही, दिनेश सोबत नाही आली. तर मग कोणासोबत आली? फोन करायला पाहिजेत होता, मी आलो असतो ना घ्यासाठी. हे सूर्यकांताने रामचंद आले होते ना, त्याच्या सोबत आलो ना. ते कालच तर आले ना आई भेटायसाठी, येऊ नाही गेले का वापस? हो आले आले. हा रामचंद कसा राहू देते का? हा आहे काम, तो आहे काम लावलं ना त्या पोरीच्या मागे. ते म्हणते मी राहतो 2 दिवस म्हणते. तर मग म्हणते रोजगार हमी सुरू झाली, येशीनच नाही का म्हणते. आता तुझ्या राहिल्यानं का तुझी आई मरणार आहे का म्हणते, का जिवंत राहणार आहे का म्हणते. रडवून टाकलं ना बाबा त्या पोरीला. पिंकी, चाय नाही बनवली का? चाय बनव ना. बनवत होती पप्पाजी, तर आजी म्हणते नाही म्हणते, आता नको बनव म्हणते, चहा पिऊन आलो म्हणते. चहा पिऊन कुठून आली आई? गावावरून चहा पिऊन आली असेल तर आता यायला अर्धा 1 तास लागते ना. अरे नाही नाही, सूर्यकांताच्या घरून आली चहा पिऊन. असं का? सूर्यकांताच्या घरी गेली होती का? हो, त्या रामचंद्रला म्हणलं इकडे सोडून दे, तर तिकडे नेलं सरळ. का म्हणते तर मावशी? तब्येत कशी आहे मावशीची? जशी आहे तशीच आहे. राय म्हणत होती बापा मला, नको जाऊ ना बाई म्हणते. मी म्हणलं तुझी पोरगीच नाही राय म्हणून राहिली, तर मी राहून का करू बापा. आणि हे पिंकी आली म्हणलं, माहीत झाला तर म्हणलं चालली जातो मी. आजी कोणी सांगितलं? ह्या सूर्यकांतानं सांगितलं ना तुला आली म्हणून. बरोबर आहे. आणि हो रमेश, हे कुंता कुठं आहे तर दिसून नाही राहिली ना. बरोबर आहे, रोजगार हमीवर गेली असेल नाही. नाही आई, सकाळूनच राहते. ऊन आहे ना, तर सकाळी 7 वाजे जातात आणि 12 वाजे येतात घरी वापस. असं आहे का? तर मग आराम करत असेल नाही. नाही आजी, आई तर दवाखान्यात गेली. काय दवाखान्यात? का झाला कुंताला? मोठी नाजूक बाई आहे हे. 1-2 दिवस का बाहेर काम केलं का बस पकडते दवाखाना. आजी आईला काही नाही झाला. मग आता तूच म्हणली ना दवाखान्यात गेली म्हणून.
आजी ते ललिता काकू नाही का, तिला आग्याच्या माश्या चावल्या ना. काय? हो ना आजी. हो आई, त्या ललिता वहिनीला आग्याच्या माश्या चावल्या, मस्त खूप चावल्या. त्याही भरती करावं लागल्या. तर आता भरती केला तर का पाहायला जावं लागते का? आली नसती का घरी औषध पाणी करून? नाही नाही आई, कालपासून भरती आहे ना, म्हणून त्या पाहायसाठी गेल्या. आता ह्या शांतताई गेल्या, सरपंच वहिनी गेल्या, अजून ते रजनी गेली. तर कुंता म्हणते मी चालली जातो. तर जा बाबा म्हटलं. असं का? कुठे गेली होती ते? त्या आग्याच्या माश्या चावल्या हिला, तर आगे उतरवायला गेली होती का काय? कामावर गेले होते ना आई, कामावर त्या आगीच्या मासे चावल्या. त्या झाडाखाली बसले होते. काही कोणी गोटा बिटा मारला असतील, उडाल्या. ते हिला एकटीला चावल्या का अजून कोणाला चावल्या? चावल्या 2-4 जणांना चावल्या, पण त्यांना तेवढ्या नाही. 2-4च मासे चावल्या. हे वहिनीला ना जास्त मासे चावल्या, मार फोडून टाकला खरा. आई आली. अरे आई कधी आल्या? पाया पडते आई. आई कोणासोबत आले तुम्ही? हे सूर्यकांता वगैरे आल्या होत्या ना, त्याच्यासोबतच आले. कशी आहे आता ललिताची तब्येत? पायासाठी गेली होती ना तू? हो हो, आता आराम आहे. भेटून आलो बाबा आता आम्ही. आई बस ना, पाणी आणते. हो जा बरं, जा पाणी आण, तहान लागली आहे. आई का म्हणते आता मावशीबाईची तब्येत? आहे बाबा, आता जशी आहे तशीच आहे तब्येत. काही सुधार वगैरे झाली नाही. मी तर म्हटली राहतात का बाबा, ह्या तर लवकरच येऊन गेल्या. आई ह्या सूर्यकांत ताई तर कालच आल्या ना, मग थांबल्या नाही ना आज? तिची होती इच्छा थांबायची, पण रामचंद नाही ऐकला ना. सकाळीच जातो जातो लावलं, मग केलं ना बाबा. ती नाही तयारी का करल? आता जो होईल तो म्हणते, भेटीसाठी आलो म्हणते, आता जातो म्हणते. तर मग मी म्हणली मी येऊन जातो तुमच्यासोबत. होते आता ते दोघेही जण, तर येऊन गेली त्यांच्यासोबत. अजून म्हणलो रमेशला बोलवीन, हा दिनेश नेऊन देते का नाही नेऊन दे. ना पिंकी आली म्हणून सांगितलं, तर मग म्हणून आली बापा मी. आई का आणली तू घेऊन? का आणली म्हणजे? का आणीन तर घेऊन? बापा आई, ललिता काकूला बघायला गेली होती ना तू, तर माझ्यासाठी काहीच नाही आणली का घेऊन? अरे बापा, शॉपिंग करायला गेली होती का काही बिजारामध्ये गेली होती तर आणीन तुझ्यासाठी? दवाखान्यामध्ये गेला आणि आला बापा पाहून. मला वाटलं होता काहीतरी आणशीन घेऊन म्हणून. आता भाजी कशाची करते तर? चवडीच्या शेंगा बनवत आहे आता. चवडीच्या शेंगा का? वरण बनवशील आई? हो हो बनवीन ना, वरण बनवीन. बिना वरणानं होते का तुम्हाला? जा बरं सोनू, एखादा गंज वगैरे आणशी नाही, शेंगा मोडल्या ठेवायसाठी. आणली नाही ना, बसून गेली मी. अरे शांता तर येऊन गेली आहे ना. अरे शांता, कधी आली तर तू? झाला असेल बाबा 1 तास आली तर. आली, सगळी झाड झूड भांडे कुंडे केली. आता म्हणलं चवडीच्या शेंगा मोडून घेते. तुम्ही कुठे गेले होते तर? अरे त्या माणिकच्या घरी गेलो होतो. माणिकच्या घरी कशासाठी? शेणखत आहे त्यांच्या घरी, तर गेलो होतो. 2 ट्राल्या भरेल घेऊन घ्यायचा म्हणलं. मग शेणखत मिळत नाही, आणि कसं वावरामध्ये टाकायला चांगला होते. आपल्या त्या कनारामध्ये कमी झाला ना शेणखत, तर पाहायसाठीच गेलो होतो. बघितलं का बरोबर? नाही तर नुसतं पाला राहते, शेण राहतच नाही. नाही नाही, शेणच आहे, पूर्ण शेणखत आहे, चांगलं आहे खत वगैरे. आणि शांता मी का म्हणते, आता परे वगैरे भरून टाकू उद्या. बघ ना, जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाणी नाही येत. आता मिरूग लागला तर किती दिवस झाले. आता मिरूगमध्ये परे भरल्या पाहिजेत नाही का? तुम्हाला तर तेव्हाच म्हणली मी, आता 8 दिवसाच्या आधी परे भरून टाका म्हणून. तुम्ही ऐकता का? असं नाही का आपल्याकडे साधन नाही आहे म्हणून पाण्याची? नाही नाही, आता भरावं लागेल परे. तर तू एक काम करते, सड वगैरे वेचावं लागेल ना. फणं बिणं वेचावं लागतील. धुरे धारे पेटवायचेच आहेत, तसेच पडले आहेत. हो पेटवाचे आहेत, पण आता रोजगार हमी सुरू झाली ना, तिकडे जावं लागते. म्हणूनच तर म्हणत होती मागच्या हप्त्यामध्ये रिकामपर होता. कर भरून टाका म्हटली परे, तर ऐकलं नाही तुम्ही. हो, तर मी का म्हणतो, आता एकच पारगाची आहे ना. रोजगार हमी एकच पारगाची आहे, तर आपण त्या पारगाला गेला 3 वाजे तरी होते. 2 बाया करून टाकतो. एका दिवशी सगळे सड वगैरे वेचून होते, दुसऱ्या दिवशी भरपूर केलं म्हणजे काम तमाम. असे म्हणता का? मग पाहावं लागतील बाया. हो हो, 2 बाया करून घे म्हणजे होतात. उद्या विचारावं लागेल मग. अरे तर उद्या कधी विचारशील? आताच जा तू. आता येऊन जा सांगून. 2 जणी लागत आहेत, सांगून येऊन जा तू.
उद्या कुठं वेळ मिळणार आहे तुला? उठली, स्वयंपाक पाणी करते आणि कामावर जाशील. मग आता वेळ आहे तर आता जाऊन येऊन जा. आता भेटतीलही घरी बाया. आणि आता तू लवकर स्वयंपाक करायला बसली तर आजही डब्बा नेऊन द्यायचा आहे का? नाही नाही, ते कावेरी ताईच्या घरचा जाणार आहे डब्बा. आणि सुट्टी सुट्टी कधी होणार आहे? उद्या होणार आहे सुट्टी. असं का? मी तर म्हणलं आता तू शेंगा मोडताना दिसली तर म्हणलं आजही डब्बा नेऊन द्यावा लागते का बाबा? नाही नाही, आम्ही होता तेव्हाच त्यांचा फोन आला होता, आम्ही सायंकाळी येतो म्हणून डब्बा वगैरे धरून. आता जा ना तर मग जा पटकन सांगून येऊन जा. मग स्वयंपाक करशील. मी जातो सरपंच भाऊच्या घरी, सांगून देतो ते उद्या ट्राली लावून टाकतील. हा झाबरूही बटा कामावरच येते. त्या पारगालाच जमेल शेणखतही फेकायसाठी. अहो, आपल्या गावी सगळा उलटा होते. आतापर्यंत कुठे रोजगार हमी चालू ठेवतात का? शेतीचे काम आले आणि हे रोजगार हमी चालू केला. आता बरं झालं पाऊस नाही आला, तर पाऊस आला असता तर कोण जात होता? माती बिटी टाकणे, धुरे तुरी लावणे चालू झाले नसते का पाऊस आला असता तर? अरे झाबरू, बरोबर भरायचा हा. ट्राली चांगला भर, दाबू दाबू. हो हो. शांताराम भाऊ येऊन राहिले ना इकडे. हो ना, कायच्यासाठी येऊन राहिला हा शांताराम? कुठे चालला शांताराम? अजी भाऊ तुमच्याच घरी जात होतो तर इथं दिसले तुम्ही, तर मग इकडे चाललो. असं का? आमच्या घरी कशासाठी का? शेणखत फेकायचा होता की नाही म्हणून आलो होतो. ट्राली खाली असेल म्हटलं तर फेकून द्याल बा. अरे मागेच तर फेकून झाला ना. मागेच फेकून झाला तुझं शेणखत. अजून झाला का? नाही नाही, घेतलो नाही का? घेतला का? काहून तुझ्या वावरात तर झाला होता ना? नाही नाही, त्या कनारामध्ये लागत होता ना, मिळाला तर घेऊन घेतलो. असं का? किती रुपये ट्राली घेतला तर मग? तनिष देईन म्हणलं त्याला. तनिषच्या बदले पैसे वगैरे नाही. कोणाचं खात आहे तर फेकून राहिले? अरे आमच्याच वावरात नेता हो. त्याचे शेणखत वगैरे फेकून दिला, पैसे झाले होते तर म्हणते पैसे नाही देत म्हणते. शेणखत देईन म्हणाला. तर ठीक आहे म्हणलं मग आता. असं तर उद्या मग फेकून द्याल का? आता ह्या पावसाचा काही भरोसा नाही ना. अरे का भरोसा नाही करते? पाऊस येऊन नाही राहिला ना. येऊ दे ना पावसाला. परे झाले का तुमचे भरून? 2च परे भरून झाले ना शांताराम, बाकी व्हायचे आहेत. आता भरू म्हटलं तर हे रोजगार हमी सुरू झाली. तुम्हाला का होते रोजगार हमी सुरू झाली तर तुम्ही काही रोजगार हमीवर जाता का? भरू शकता ना. अरे तर मी एकटा का करू? हा झाबरू तर जाते रोजगार हमीवर. झाबरू बढिया काम आहे तुझा. तिकडेची वेगळी रोजी, मग हे इकडेची वेगळी रोजी. मज्जा आहे बा तुझी तर. हो माझी मज्जा आहे. तुमची सजी आहे. एवढा काम करावं लागते तो दिसत नाही तुम्हाला? आले मोठे मज्जा आहे म्हणतात. हो बरोबर म्हणते झाबरू. काम तर करावं लागते बाबा. झाला आमचा आता हे एकच ट्राली न्यायची आहे. मग उद्या त्या पारगाला आणावं लागेल. सकाळच्या पारगाला तर ह्या रोजगार हमीवर जाते. हो सायंकाळीच. सकाळी नाही जमत ना, आम्ही जातो कामावर. तुझे झाले का परे भरून शांताराम? नाही झाले ना भाऊ, नाही झाले भरून. आता पाहतो उद्या फुन वेच वाच करून आहे ते खारीची जागा करून ठेवतो. मग बिजाईतचे धान घेऊन आणलं का? नाही घेऊन तर नाही आणलो, घरीच आहे बिजाईतचं धान. पण मी म्हणतो एका वावरात घेतली बिजाई टाकावा. तुम्ही घेऊन आणले का? नाही मी नाही आणलो. होती माझ्याकडे, ठेवली होती. बिजाईतचे धान ठेवले होते तर तेच टाकलो. आता माझाही विचार आहे आणून टाकावा म्हणून बिजाईतचे धान. जाऊन का तर मग येशील का? हो येईन ना. जाऊन उद्या तर नाही जमणार, परवाच्या दिवशी चालले जाऊ. हो उद्याच्या दिवसच तर आहे रोजगार हमी. मग झाला तरी. हो का? झालंय का मग? नाही तर काय, 1 हप्ताच तर होती. अरे आणा ना बापा, पटपट घमेलमध्ये भरून खात. तंबाखूच खात बसलं तिथं खर्रा बिर्राच. पाय शांताराम, आता सायंकाळ झाली तरी नाही का हे माणसं मस्त चुनाना तंबाखू घोटून राहिले. पटपट ट्रॅक्टरमध्ये भरून असे नाही म्हणत, आणि खाली करून यायचं आहे. त्यांनाही सुट्टी आपल्यालाही सुट्टी, नाही का? खाऊ द्या ना सरपंच भाऊ. अरे तुझ्या आवाजाला का झाला? का सांगू बाबा आवाजाचा. गावी गेलो होतो तर आता इकडे तिकडेच्या पाणी निघते ना, त्याच्यामुळे थोडी सर्दी बिर्दी झाली. कधी आवाज बसूनच जाते. उद्या मग किती वाजे आणणार? उद्या 3 वाजे. 2च ट्राले आहेत म्हणते ना. होतात 3 वाजे आला, होतात 7-8 वाजेपर्यंत.
2 टाल्या फेकून होते खात. दुपारी 2 वाजे आले गेल्या तर ऊन किती तापून राहिली आता. ऊन तापते ना खूप. हो 3 वाजे चालते. नाही झाला का तुमच्या खर्रा बिर्रा खाऊन? नाही झाला का? चला उठा ना बाबा, आता भरा ना पटपट. इथं माणूस आहे तरी असे माणसं करून राहिले. नाही राहिल्यावर किती कामं करत असतील. चला भरा पटापट भरा. 10-12 तर टोपल्या लागेल आता तिथं. जास्त कुठे लागते. पेटवली का शांता? ते डुंगी पेटवली का? नाही मावशी, मी पेटवली नाही. मी जमा करून ठेवली. भीती वाटते बाबा पेटव पाटव केला. जवळच तुळशीचे ढग आहेत. का एवढी बायको सारखी बायको ना घाबरते. चांगली एक खांदी बिंदी पकडावा ना राहावा. आला तिकडे विजतो का त्याच्याने विजवावा. येऊन राहिले ना मावशी, येऊन राहिले. तेच पेटवते. खूपच कचाटले आहेत शांता धुरे. 2-3 दिवस लागतील साफ करायसाठी. ठीक का म्हणतो शांताबाई? निस्ता आहे एवढी मोठी. धुऱ्यावर पसरवून टाकायचा ना लावायचा माचीसची काडी. धक पेटतात. हो जमते ना, तसाही जमते. पण आता हे खांदे गोरे चोकारला आहेत, झाडं झुडं, तर ते आता जमा नाही करावं लागतील का? मग एका वेळेस पेटवून. शांता हे बोरीबारीचे झाडं ठेवावाच नाही वावरामध्ये. नुसते काटे होतात. मस्त परे गिरे पहिलेच काम नाही भरले शांता. मग पाणी आल्यावर परे भरायला जमतात का? अहो मावशी, यांना किती वेळा म्हणली मी. 8 दिवस झाला यांच्या मागे लागली आहे. तर परे भराजी तर ऐकतच नाही. आता भरीन म्हणतात उद्या. आज किती गरमी होऊन राहिली. पाहिशील शांता, पाऊस आल्याशिवाय राहत नाही आज. येऊ द्या ना मावशी, पाऊस येईल तर चांगलाच आहे. पावसाच्या कामच आहे आता. अरे शांता, हे पेटवली काम नाही? डुंगे जमा करून ठेवली ना, पेटवली नाही ना? मी नाही पेटवत बाबा, मला भीती वाटते. फालतूमध्ये हवा धुंद आली, इकडे तिकडे वीज तर उडून जाईल. तणसीचे ढग जवळ आहेत. आणि माचीसही नाही आणली मी. आणलं का तुम्ही माचीस? नाही माचीस तर नाही आणलं, पण होती ना वावरामध्ये. खोपडीमध्ये ठेवलं होतं. जाऊन पहा ना, असेल तर आणा मग आणि लावून टाका माचीसची काडी. पेटते पटपट. वावरात आली तर माचीस तर आणायला पाहिजेत होता. असेल म्हटले तुमच्या खिशामध्ये. हो, बिडू पितो ना मी. माझ्या खिशात राहील माचीस. अहो बरोबर बघा बाबा, वीज तर पेटवून दिल्या. हो आहो ना, इथं उभा मी पाहतो ना, लक्ष आहे माझा. झाले बाबा, आता शेतीचे काम करायचे दिवस सुरू झाले. धुरे पारी कचरा, हा साफ करा तर तो साफ करा. काही सांगूच नका आता. कोणाकडे तर परे बिरे भरून झाले असतील म्हणा. आता आमच्याकडे पाणी यायचं आहे तर म्हणून आम्ही परे काही भरलो नाही. सांगा मग कमेंट्स मध्ये कोणाकोणाचे परे भरून झाले. आता आम्ही उद्या भरणार आहोत परे. आता कचरा काळी जाळणे सुरू आहे. खरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.